प्रीती तिच्या खोलीमध्ये अशीच बेडवर पडली होती. तिच्या डोळ्यातून मूक अश्रू वाहत होते. कालच तिच्या सासूचे निधन झाले होते. सासूसोबत घालवलेले गोड आणि आंबट क्षण तिच्या डोळ्यात पाणी आणत होते. तेवढ्यात धाकटी सून ओरडत खोलीत शिरली. तिच्या हातात एक मोठा डबा होता. प्रीती अश्रू पुसत उठून बसली तेव्हा धाकट्या म्हणजेच चारूने पलंगावर डबा उघडला आणि म्हणाली, "वहिनी, मी सासूंच्या तिजोरीतून सर्व दागिने आणले आहेत. आता हे दागिने आपण दोघी वाटून घेऊ." हे पाहून प्रीती आश्चर्यचकित झाली. कारण छोट्या जावेने केव्हा सासूच्या अलमारीची चावी घेऊन अलमारी खोलून तिजोरीतले सर्व दागिने बाहेर काढले या गोष्टीबद्दल तिला काहीच माहीत नव्हते. सासूचे सर्व दागिने अंथरुणावर पसरलेले होते आणि चारू म्हणत होती, "अहो वहिनी, काय विचार करत आहात? चला आपण दागिन्याची वाटणी करू." प्रीती चकित होऊन चारूला म्हणाली, "अगं चारू, हे सर्व दागिने माझ्या आईने मला दिलेले होते. त्यामुळे माझ्या माहेरच्यांनी दिलेल्या दागिन्यांची वाटणी होणार नाही." यावर चारू खूप भडकली आणि रागाने म्हणली, "तुम्हा एकट्याला हे सर्व दागिने हडप करायचे आहे का? म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी करत आहात. पण मी हे कधीच होऊ देणार नाही. तुम्हाला हे दागिने वाटून घ्यावेच लागतील." वाद सुरू असतानाच अचानक धाकट्या सुनेने म्हणजे चारूने फोनवर कुणाचा तरी फोन आला. त्यामुळे ती फोनवर बोलण्यासाठी खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. प्रीती आश्चर्याने सर्व गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत होती. तिला चारूच्या अशा वागण्यावर विश्वासच बसत नव्हता. आता अजून त्यांची सासू जाऊन 1 दिवससुद्धा झाला नव्हता आणि जाऊ मात्र दागिन्याच्या वाटणीची गोष्ट करू लागली. तिने अजूनपर्यंत सासूच्या खोलीत जाऊन व्यवस्थित पाहिलंसुद्धा नव्हतं आणि चारू त्यांच्या खोलीत जाऊन दागिनेसुद्धा घेऊन आली आणि याबद्दल कोणाला काही कळलंही नाही. तसं तर जेव्हा सासूची सेवा करण्याची वेळ होती तेव्हा चारू त्यांना पाहायलासुद्धा आली नव्हती. पण जेव्हा त्या मरण पावल्या तेव्हा ती धावत धावत आली. आता प्रीतीला कळू लागले की कदाचित ती दागिन्याच्या मोहामुळेच आली होती. कालचीच गोष्ट. प्रीती दररोजप्रमाणे तिच्या सासूला चहा घेऊन स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी तयारी करत होती. तिथे सासरे पूजा करून बाहेर तुळशीला पाणी घालत होते आणि प्रीतीचा नवरा आनंद बाथरूममध्ये आंघोळ करत होता. तितक्यात तिच्या सासूचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. प्रीती जेव्हा पळत पळत तिच्या सासूच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिच्या सासूबाई छातीवर हात ठेवून जोरजोरात श्वास घेत होत्या. तिला त्यावेळेस काहीच समजले नाही. ती घाबरून तिच्या सासऱ्यांना आवाज देऊ लागली. तिचे सासरेसुद्धा आवाज ऐकून धावत खोलीत आले. ओरडण्याचा आवाज ऐकून आनंदसुद्धा अर्धवट आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आला. आईची अशी अवस्था पाहून त्याने लगेचच कपडे घातले आणि स्वतःचीच गाडी काढून आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचला. डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू केले. पण दुर्दैवाने अर्ध्या तासातच तिच्या सासूचा जीव गेला. आईचे मृतदेह घेऊन ते घरी आले तेव्हा घरात पूर्ण शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हते. मधून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता. कारण सर्वजण रडून रडून थकले होते आणि सर्वांचे अश्रू पूर्णपणे सुकून गेले होते. आता फक्त प्रतीक्षा होती ती फक्त छोटा मुलगा आणि छोट्या सुनेची. फोनवरून त्यांनासुद्धा ही बातमी दिलेली होती आणि ते सुद्धा घरी येण्यासाठी निघाले होते. दुपारपर्यंत ते दोघेही घरी पोहोचले. आईच्या अंत्यसंस्कारानंतर कोणालाही अजून सावरण्याची संधी मिळाली नव्हती. संपूर्ण रात्र रडण्यातच गेली आणि सकाळ धाकट्या सुनेने कपाटातून दागिने कधी काढले होते हे कोणालाच कळू शकले नाही. दुसरीकडे सासरे अशोकराव हॉलमध्ये मान खाली घेऊन संपूर्ण संभाषण टाळण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या बायकोचे निधन होऊन अजून 1 दिवससुद्धा झाला नव्हता आणि त्यांच्या धाकट्या सुनेने दागिन्यावर घरात तमाशा निर्माण केला होता. त्यांचा त्यांना खूप राग येत होता. चारू फोनवर बोलून झाल्यानंतर फोन कट करून परत अंथरुणावर येऊन बसली आणि म्हणू लागली की चला ताई, आता आपण दागिन्याची वाटणी करून घेऊ. मला अजून काही ऐकायचं नाही. आई तर निघून गेल्या त्यामुळे आता हे दागिने कोणाकडे तरी नक्कीच राहतील ना, त्यामुळे त्याची वाटणी करणे हेच योग्य राहील. मी वारंवार येथे येऊ शकणार नाही त्यामुळे आत्ताच आपण वाटणी करून घेऊ. त्यानंतर प्रीती चकित होऊन म्हणाली, "अगं चारू, तुला कळलं नाही का? हे दागिने आईचे नाहीत तर माझे आहेत. हे दागिने मला माझ्या माहेरून मिळालेले आहेत." त्यावर चारू म्हणू लागली, "वहिनी, हे दागिने कुठूनही येऊ दे किंवा कोणालाही मिळू दे, पण आता हे दागिने आईच्या तिजोरीत होते. मग हे दागिने त्यांचेच असतील ना. तसे या घरातील सर्व साहित्य आई आणि बाबांचे आहे. मग हे दागिने केवळ तुमचे होऊ शकत नाही."
आणि तसंच सासूच्या दागिन्यावर माझा बरोबरीचा हक्क आहे. अशोकराव जे इतक्या वेळापासून हॉलमध्ये शांत बसले होते ते आता त्यांच्याकडून सुद्धा हे सहन झालं नाही. ते मोठ्या सुनेच्या खोलीत आले आणि छोट्या सुनेला म्हणजे चारूला ओरडत म्हणाले, चारू काय तमाशा लावला आहेस? तुझ्या सासूला जाऊन अजून 24 ताससुद्धा झाले नाहीत आणि तू दागिन्याची वाटणीबद्दल बोलत आहेस. इथे तुझे कसलेच दागिने ठेवलेले नाहीत आणि हे दागिने तुझ्या सासूचे सुद्धा नाहीत. तुझ्या सासूने तिचे सर्व दागिने माझ्या उपचारादरम्यान विकून टाकले आणि हे दागिने जे तू पाहत आहेस ते सर्व दागिने मोठ्या सुनेचे आहेत, जे तिला तिच्या माहेरच्या लोकांनी दिलेले होते. खरं तर प्रीती तिच्या सासूचा खूप आदर करायची. जेव्हा तुझी सासू एक एक करून दागिना विकायची तेव्हा मोठी सून त्यांना म्हणायची की आई माझी दागिने ही तुमचीच आहेत. जर तुम्हाला दागिने घालायचे मन करत असेल तर तुम्ही माझे दागिने घालत जा. पण माझ्या बायकोला मात्र हे दागिने घालायची कधी संधीच मिळाली नाही. कदाचित तिचे सर्व दागिने उपचारादरम्यान विकण्यासाठीच होते. आणि तसंही तू तुझ्या सासूवर कधीच विश्वास ठेवला नाही आणि तुझे दागिनेसुद्धा त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले नाहीत. मग आता दागिन्याच्या हव्यासापोटी तू तिची तिजोरी का उघडून बसली आहेस? दागिने मोठ्या सुनेचे आहेत आणि यातील तुला एकही दागिना मिळणार नाही. या घरात दागिन्याची कसलीही वाटणी होणार नाही. जेव्हा सासूची सेवा करण्याची वेळ होती तेव्हा त्यामध्ये भागीदारी होण्यासाठी तू आली नाहीस. या गोष्टीचं मला वाईट वाटतं. पण आता दागिन्याची वाटणी करण्यासाठी मात्र तोंड वर करून इथे आलीस. माणूस स्वतःचा आदर स्वतः निर्माण करतो. जर तुला हे सर्व करायचं असेल तर तू इथून निघून जा. मला कोणाचीही गरज नाही आणि यापुढे आता कोणीही दागिन्याबद्दल काही बोलणार नाही. त्यानंतर ते मोठ्या सुनेला म्हणाले, प्रीती आता हे दागिने तू तुझ्या अलमारीत तुझ्याजवळच ठेव, कारण तुझी सासू आता या जगात राहिलेली नाही. असं म्हणत म्हणत त्यांचा कंठ दाटून आला. ते डोळ्यातून अश्रू आणत स्वतःच्या खोलीत निघून गेले. तर धाकटी सून चारूने रागाने उभी राहिली आणि म्हणाली की माझी इथे गरज नसताना मी इथे का राहू? असे बोलून ती रागाने लाल होऊन तिच्या खोलीत गेली आणि पतीला म्हणाली, मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचे आहे. बायकोचे असे बोलणे ऐकून तिच्या नवऱ्याने तिच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला, अगं नालायक, इथे मी दागिने घेण्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो होतो. मी अशा दुःखी प्रसंगात माझ्या कुटुंबांना एकटं सोडून जाऊ शकत नाही. जर तुला जायचं असेल तर तू बिनधास्त जाऊ शकतेस. नवऱ्याचा मार खाल्ल्यावर चारू गप्प झाली. तेव्हा तिचा नवरा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला, सॉरी, मी तुझ्या कानाखाली वाजवली, पण जर हीच परिस्थिती तुझ्या माहेरी असती तर त्यावेळेस जर मी तुझ्या माहेरी येऊन संपत्तीच्या वाटणीबद्दल बोललो असतो, पैशाचा मोह दाखवला असता, तर तुला त्यावेळेस कसं वाटलं असतं? जरी पैसे, धन, संपत्ती, दागिने या गोष्टीची किंमत किंवा महत्त्व जास्त असलं तरी ते एका जीवापेक्षा जास्त काहीच नाही. अशा वेळेस दुःखाच्या परिस्थितीत आपल्याला आपल्या कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे. वाटणीबद्दल बोलून त्यांचे मन दुखवू नये. त्याबद्दल तू एकदा मानवी दृष्टिकोन विचार कर, मग कदाचित तुला समजेल. हे ऐकून धाकट्या सुनेच्या पापण्या आपोआप खाली गेल्या आणि ती शांतपणे बेडवर जाऊन बसली. आता खोलीत शांतता पसरली होती. दुसरीकडे प्रीतीने ते सर्व दागिने एकत्र केले आणि स्वतःच्या अलमारीत ठेवले, कारण ते सर्व दागिने तिच्या माहेरच्या लोकांनी दिले होते. तिच्या वडिलांनी स्वतःचा घाम गाळून स्वतःच्या कमाईने ते सर्व दागिने खरेदी करून मुलीला लग्नाच्या वेळेस दिले होते. मग ती तिचे दागिने तिच्या जावेला कशी देऊ शकते? पण आता प्रीतीने सुटकेचा सुस्कार सोडला, कारण सासऱ्यांनी आपल्या धाकट्या सुनेला स्पष्टपणे समजावून सांगितले होते की हे दागिने कोणाचे आहेत. यापुढे चारूने सुद्धा त्यानंतर घरात गोंधळ घातला नाही, कारण तिला पतीकडून फटकारल्यानंतर समजले होते की ही वेळ या सर्व गोष्टी करण्याची नाही. आणि तसंच तिच्या सासऱ्यांनी आधीच सांगितले होते की सर्व दागिने मोठ्या सुनेचे आहेत. त्यामुळे आता घरात गदारोळ करून उपयोग नव्हता. 13व्यानंतर ते तिथून शांतपणे निघून गेले. आता प्रीती सासऱ्यांची संपूर्ण काळजी घेत होती. सासू गेल्यानंतर तिच्या वागणुकीत बदल झाला नव्हता. ती आधी जशी होती तशीच आत्ताही राहत होती. उलट ती आता तिच्या सासऱ्यांची आधीपेक्षा जास्त काळजी करू लागली, कारण आता त्यांची काळजी घेणारी हक्काची पत्नी या जगातून निघून गेली होती. तर मित्रांनो, पैसा, दागिने, संपत्ती या गोष्टी शेवटपर्यंत सोबत नसतात, कारण माणूस हा कसा होता ही गोष्ट मेल्यानंतर सुद्धा चर्चेत असते. याबद्दल तुमचं काय मत आहे
आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजूनही लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशा नवीन कथासोबत. धन्यवाद.